Hello everyone, myself Pooja. Today we are going to learn about difference between null and undefined. So, what is null and undefined? Null and undefined are the two keywords in JavaScript which are comes under the primitive data types. म्हणजे काय, नल आणि अनडिफाईन्ड हे दोन कीवर्ड आहेत जावास्क्रिप्टमध्ये. ते प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये येतात. प्रिमिटिव्ह डेटा टाईप हे काय असतात, हे स्टॅटिक डेटा टाईप असतात. तर फर्स्टली बघूया, द नल व्हॅल्यू रिप्रेझेंट इंटेन्शनल अब्सेन्स ऑफ एनी ऑब्जेक्ट व्हॅल्यू. तर नल काय असतं की इंटेन्शनल अब्सेन्स ऑफ व्हॅल्यू असतं. म्हणजे आपण काय करतो की त्याला इंटेन्शनली डिक्लेअर करतो. लाईक आपण असं लिहू शकतो की लेट एज इक्वल्स टू नल. म्हणजे इंटेन्शनली आपण ऑप्शन दिले, म्हणजे आपलं काय कंपायलरने नल नाही दिले, एज आपण दिली आहे. आणि नल ही एक फॉल्स व्हॅल्यू कन्सिडर केली जाते. इट इज ऑफन यूज्ड ॲज अ प्लेस होल्डर व्हेन यू वॉन्ट टू एक्सप्लिसिटली इंडिकेट दॅट अन ऑब्जेक्ट डज नॉट एक्झिस्ट ऑर हॅज नो व्हॅल्यू. मीन्स काय की ॲज अ प्लेस होल्डर म्हणून पण हे कीवर्डचा यूज केला जातो. व्हेन यू वॉन्ट टू एक्सप्लिसिटली इंडिकेट दॅट अन ऑब्जेक्ट. आणि नंतर आता आपण काय केलं, इथे लेट एज इक्वल टू नल घेतले, पण आपण आफ्टर सम टाइम असं करू शकतो की एज इक्वल टू 12, म्हणजे प्लेस होल्डर म्हणून घेतलं आपण आणि नंतर त्याला व्हॅल्यू डिक्लेअर केली. देन व्हॉट इज अनडिफाईन्ड. आता अनडिफाईन्ड काय की इज अ व्हॅल्यू दॅट इंडिकेट्स द व्हेरिएबल हॅज बीन डिक्लेअर बट हॅज नॉट असाइन्ड अ व्हॅल्यू. तर याचं सिम्पल मिनिंग काय आहे की व्हेरिएबल मीन्स लेट नेम is declared, means this with the help of this syntax we declare a variable. So it's like a variable is declared but not has value assigned, not has assigned a value, means फक्त व्हेरिएबल डिक्लेअर आहे, त्याला व्हॅल्यू असाइन नाही. तर कंपायलर काय करतं की त्याला अनडिफाईन्ड म्हणून व्हॅल्यू देऊन टाकतात. आणि लेट नेम, फक्त नेम हा व्हेरिएबल जर डिक्लेअर केला आपण प्रोग्राममध्ये तर कंपायलर त्याला अनडिफाईन्ड व्हॅल्यू ऑटोमॅटिक देऊन टाकतो, जोपर्यंत आपण त्याला समजा व्हॅल्यू इक्वल टू पूजा डिफाईन करत नाही तोपर्यंत नेमची व्हॅल्यू ही नम असते. नेमची व्हॅल्यू ही अनडिफाईन्ड असते. इट इज अ डिफॉल्ट व्हॅल्यू ऑफ अनइनिशियलाइज व्हेरिएबल. मीन्स डिफॉल्ट व्हॅल्यू असते ऑटोमॅटिक त्याची की जोपर्यंत डिक्लेअर होत नाही. म्हणजे मीन्स आपलं काय होतं की जेव्हा प्रोग्राम कंपाईल होतो तेव्हा फर्स्ट लाईनलाच डिक्लेरेशन आणि कंपायलेशन असे दोन फेज पडतात. आणि ॲट द टाइम ऑफ डिक्लेरेशन एव्हरी व्हेरिएबल गॉट ॲज अ undefined value, and when it got initialized on that phase it got that value. Then what is loose equality. Loose equality is indicates with double equal to null equal to undefined return true. Here is type cohesion happens, means याला काय म्हणतात की लूज इक्वॅलिटी. आता काय की लूज इक्वॅलिटी काय असतं की तिथे टाईप कोहेजन होतं की लाईक समजा काय की लेट a equals to 1 and let b equals to 1. आता काय लेट ए आणि लेट बी दोन्ही मध्ये पण काय वनच व्हॅल्यू इनिशियलाइज आहे. आपण विथ द हेल्प ऑफ टू व्हेरिएबल लेट ए अँड लेट बी वी डिक्लेअर टू व्हेरिएबल्स. ए मध्ये वन व्हॅल्यू आहे, त्याचा डेटा टाईप आहे नंबर, आणि बी मध्ये पण वन व्हॅल्यू आहे आणि याचा डेटा टाईप आहे स्ट्रिंग. तर याचा डेटा टाईप वेगवेगळा आहे पण याची व्हॅल्यू सेमच आहे. समजा आपण जर केलं ए इक्वल्स टू बी तर याचं काय याची काय रिझल्ट येईल, याचा रिझल्ट येईल ट्रू. बिकॉज काय की दोन्हीमध्ये पण वनच व्हॅल्यू स्टोर आहे. ते काय करतं ओनली व्हॅल्यू चेक करतं, व्हॅल्यू इट चेक ओनली व्हॅल्यू डझंट चेक डेटा टाईप. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की टाईप कोहेजन होतं की आता काय होतं की समजा एचा डेटा टाईप बी मध्ये कन्वर्ट होतो आणि लाईक ए इक्वल टू बी ए इक्वल टू 1 हे ट्रू येतो. असं त्याचं टाईप म्हणजे एक वन डेटा टाईप टू अनदर डेटा टाईप हा कन्वर्जन होतो याच्यामध्ये बिफोर कम्पेरिंग टू दिस. आणि स्ट्रिक्ट इक्वॅलिटी याच्यामध्ये काय असतं, नल ट्रिपल इक्वल टू अनडिफाईन्ड रिटर्न फॉल्स. बिकॉज
there is no type cohesion happen. In that, what happens? Type cohesion doesn't happen. In that, it directly checks like one, the double, triple equal to single one. So it will give result as a false. So here no type cohesion happens in that. When using double equal to, it attempts to convert the operands to common type before making it comparison. Yeah. So in Lewis equality, there is a type cohesion is happen before convert operands to common type, and it converts these operands like one and this string one to single common type like number, and then it compares. Because of that, it gives result true, and then it only returns true if the operands have same value and same type. So here type cohesion doesn't happen, so the reason it gives result as a false. We will evaluate to true because null and undefined are both false values. Yeah, so if we directly do like null double equal to null double equal to undefined, so it will give result true. What will be reason? Null and undefined both are the primitive data types and both are the stored the false value. So the reason it gives result true. It will evaluate the false because if we compare here like null triple equal to undefined, it gives result false treated as a distinct value with different data types. आता याला काय याच्यामध्ये काय डिस्टिंक्ट व्हॅल्यू असतात की काय होतं की नल अँड अनडिफाईन्ड ह्या दोन्ही जरी फॉल्स व्हॅल्यू असल्या तरी पण याचं काय होतं की डेटा टाईप चेक होतो, आणि नलचा डेटा टाईप येतो नंबर, नलचा डेटा टाईप येतो नंबर, आणि अनडिफाईन्डचा डेटा टाईप येतो undefined. So the reason it will give as a false result. Type of undefined is undefined and type of null is the number. So we see the today that what is null and what is undefined, what are the difference. Also we see that what is loose equality, what is strict equality. So this is a very important concept in JavaScript, and also which is important in the point of interview also. That's and all for today. We see that null. So simply keep in mind that null stores the intentional absence of value, and undefined stores the when we didn't declare any variable, didn't initialize any value to a variable, it gives a default value as a undefined. There is main difference in to that. And null double equal to undefined, it gives result true, whereas null triple equal to undefined give result false, because there are the different data types. Type of null data type of null is the number, whereas the data type of undefined is undefined, and data type of null is a number, which is a bug in JavaScript. That's and all for today. Thank you.